या ठिकाणी खूप मेहनत घेत आहेत. This call is now being recorded. प्रेरणा This call व is now taking मार्गदर्शन. notes. आपला हा तास यशस्वी करण्यामागे तांत्रिक सहकार्य मान्य श्री सतीश खोपकर सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गजाननवाडी, आणि मान्य श्री प्रमोद शिर्के सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळपणे. चला तर मग आपला आजचा भाग आपण सुरू करूया. आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ. आपण काल क्षेत्रफळाबद्दल प्राथमिक माहिती पाहिलेली आहे. आयताचे आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढणे म्हणजे नेमकं काय करणे हे आपण काल पाहिले. आपण एक पहिला वेळ त्याची उजळणी घेण्याकरता करू, त्याची रिव्हिजन घेऊया. चला, मी आपल्यासमोर व्हाईट बोर्ड शेअर करतो. क्षेत्रफळ म्हणजे काय, नेमकं काय करायचं हे आपण काल शिकलोय. तुम्ही मला सांगायचे आणि स्वतः तुम्ही पण या ठिकाणी वही पेन तुमच्याकडे आहेच, तुम्हाला ही आकृती वहीवर काढायची आहे. याला आपण नाव देऊया पी क्यू आर एस. पहा, आता थोडं घाई न करता याचे हे जे कोण आहेत हे सर्व कोण काटकोन आहेत. ठीक आहे. पहा, या जागेचं म्हणजे या आकाराच्या आपण जो आकार काढलाय हा द्विमित आकार आहे. एका निश्चित प्रतलावर म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनवर मी हा काढलेला आहे. म्हणजे आता मोबाईलची स्क्रीन म्हणजे माझं प्रतल आहे. ठीक आहे. या आकाराचं क्षेत्रफळ शोधण्याकरता क्षेत्र आणि फळ. क्षेत्र म्हणजे काय तर जागा, पण कोणती जागा तर या आकाराच्या ही आतली ही संपूर्ण जागा. ही आतली जागा किती आहे हे मोजायचं आहे. आता पहा, ज्याला एकमिती असते ते आपण पट्टीच्या साहाय्याने मोजू शकतो. एक मिती म्हणजे फक्त लांबी आहे, तर ही लांबी आपण इथून इथपर्यंत मोजू शकतो. पण ज्याला दोन मिती आहेत ती जागा मोजण्यासाठी आपल्याला पट्टीच्या सहाय्याने एका बाजूने नुसती मोजून जमणार नाही. तर ही जागा आपल्याला मोजायची आहे. ही जागा मोजताना एका बाजूने जी मोजलेली जागा आहे ती आपण अशी वाढवत वाढवत दुसऱ्या बाजूने सुद्धा मोजणार. म्हणजे या ठिकाणी नेमकं काय करायचे पहा. याच्याकरता आपण एक छोटासा सोपा आकार घेऊ. तो आकार आहे चौरसाच्या तुकड्याचा. हा सुद्धा द्विमित आकार आहे. एक छोटा चौरस घेऊ. या चौरसाचं माप एक बाजू 1 सेंटीमीटर आहे असं आपण समजू. आणि 1 सेंटीमीटरचा हा छोटा चौरस आहे. मग बघा, हा चौरस जर मी या ठिकाणी ठेवला 1 सेंटीमीटर, एक चौरस सेंटीमीटर, बघा 1 चौरस सेंटीमीटर ही जागा मी इथे ठेवलेली आहे. आणि या 1 चौरस सेंटीमीटर सारखंच बाकीचे छोटे छोटे 1 चौरस सेंटीमीटर असणारे असे चौरस मी याला चिटकून आतल्या जागेत मांडले. तर आतमध्ये माझ्या किती चौरस बसतायत हे मी बघतो बरं का. आता बघा, हे असं समजा की हे सगळे एका सारख्या मापाचे हे सर्व चौरस आहेत. आपण काल सुद्धा हे पाहिलेलं आहे, पण सुरुवात आपण करूया. हे चौरस किती बसले बघू आपण. एका सेंटीमीटरच्या मापाचे 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर 1 सेंटीमीटर ही जागा होती याच्या एका बाजूची. अशा 7 चौरस बसले म्हणजे ही जी वरची मोठी बाजू आहे ही 7 सेंटीमीटर
इतकी आहे PQ. म्हणून आपण आधी याची बाजू किती आहे ही काढली नव्हती. ही बाजू आहे 7 सेंटीमीटर, कारण याच्या आत 7 लहान लहान चौरस बसलेले आहेत. आता पुढे बघा, हे जे 7 चौरस आहेत हे खाली सुद्धा दुसऱ्या घरात आपल्याला 7च बसतील. मग आपण दुसऱ्या घराकडे चाललोय. तिसऱ्या घराकडे सुद्धा 7च बसतील. आणि शेवटचं घर समजा या ठिकाणी आहे, या घराला सुद्धा ते 7च बसतील. आता बघा, हे जे 7-7 चौरस आहेत, हे 7 चौरस या ठिकाणी 4 उभ्या कप्प्यात बसलेले आहेत. 4 उभ्या रांगेत बसलेले आहेत. आता ह्या उभ्या रांगा 1, 2, 3 आणि 4. म्हणजे 7 चौरसाची आडवी रांग आपण 4 वेळा घेतलेली आहे. म्हणजे या बाजूला याचं जे माप आहे ते आहे 4 सेंटीमीटर. म्हणजे या आयताचं रुंदीचं माप आहे 4 सेंटीमीटर. आता हे किती सोपं आहे बघा. आपण लहानपणी पाटीवर 1 ते 100 संख्या लिहायचो उजळणीच्या, तेव्हा आपण पटपट काय करायचो, उभ्या रेषा आखायचो आणि आडव्या आखताना मात्र आपण 10 आखायचो. मग बघा, उभ्या रेषा जर आपल्या 8 झाल्या या ठिकाणी, या उभ्या रेषा आपण करायचो आणि हे आडवे कप्पे जर 10 आहेत, 1 2 10 पर्यंत लिहायचे, तर 10 गुणिले 8, 10 8 80, म्हणजे 1 2 आपण 80 पर्यंत लिहू शकतो. जर 10च्या 10 रांगा असतील तर आपण त्या 100 पर्यंत लिहू शकतो. हे आपण लहानपणी पाहिलेलं आहे. म्हणजे या आयताच्या आतल्या जागेत तुम्हाला जे छोटे छोटे चौरस आहेत ते जर आपण मोजले तर आपण असं समजू शकतो की या पूर्ण जागेचं आतली किती जागा आहे हे मी मोजू शकतो. म्हणजे हे सगळे चौरस मला या ठिकाणी माहित आहेत. 7 उभे, 7 आडव्या रांगा, छोट्या चौरसाचे 7 भाग आणि याच्या उभ्या या 4 भाग, म्हणजे 7 चोक 28. आणि नक्कीच हे जर सगळे लहान लहान चौरस मोजले तर ते 28 भरतील. म्हणजे या जागेच्या आतमध्ये 1 चौरस सेंटीमीटर इतक्या आकाराचे 28 छोटे चौरस याच मापा एवढे चौरस बसलेले आहेत. आणि हे माप सेंटीमीटर मध्ये आहे. म्हणजे या जागेचं क्षेत्रफळ हे आहे 28 चौरस सेंटीमीटर. 28 चौरस आहेत सेंटीमीटर मापाचे, म्हणजे साहजिकच या ठिकाणी हे 28 छोटे छोटे चौरस आहेत. आता हाच सेम प्रश्न फरशा बसवणे, एखादा केक असेल त्या केक मध्ये लहान लहान सारखे चौरसाचे भाग करणे, या सगळ्या प्रकारामध्ये हा प्रश्न लागू होतो. बघा, या आयतामध्ये हा जो छोटा चौरस आहे, म्हणजे हा चौरस आकृती ही तुमची एक फरशी आहे. समजा ही तुमची आयताकृती खोली आहे 7 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर या मापाची. आता ही खोली एवढ्या लहान मापाची नसते, याच्याऐवजी मीटरचं माप येऊ शकतं. मग याच्यामध्ये या चौरसाच्या आकाराच्या 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस, 1 चौरस सेंटीमीटर या मापाची एक फरशी आहे असं आपण समजू. अशा किती फरशा बसलेल्या आहेत या ठिकाणी? या ठिकाणी अशा 28 फरशा या आकारामध्ये बसलेल्या आहेत. म्हणजे जर या खोलीच्या तळाच्या भागाला या ठिकाणी फरशा बसवायच्या असतील तर या 28 फरशा बसतील. म्हणजे अशा प्रकारे आपण क्षेत्रफळाची उदाहरणे सोडवणार आहोत. हे आहे आयत या आकृतीचं क्षेत्रफळ. लक्षात घ्या, क्षेत्रफळ हे जागेचं आहे, ते एका बाजूने मोजण्याचं नाही. त्यामुळं इथं जे एकक लिहायचंय ते एकदा लिहून जमणार नाही. सेंटीमीटर फक्त शब्द लिहून जमणार नाही, तर तो सेंटीमीटर शब्द 2 वेळा घ्यायला पाहिजे. म्हणजे या सेंटीमीटर शब्दाच्या डोक्यावर आपण 2 अंक घ्यायला हवा. म्हणजेच कोणतीही संख्या जर 2 वेळा गुणाकाराच्या रूपात आपण लिहिली तर
त्याचा वर्ग होतो, स्क्वेअर होतो. बघा कसा, 5 ही संख्या मी 2 वेळा लिहितो. 5 गुणिले 5 म्हणजे 25 तुम्हाला माहित आहे. हेच आपण असं पण लिहू शकतो, 5 चा वर्ग. वर्ग म्हणजे 2. तसंच शब्दामध्ये सुद्धा शब्द जर 2 वेळा गुणाकारामध्ये असेल तर तो सेंटीमीटर स्क्वेअर असा आपण लिहायचं. आणि क्षेत्रफळ हे सेंटीमीटर स्क्वेअर या भाषेमध्ये, या एककामध्ये आपण ते व्यक्त करायचं. स्क्वेअर म्हणजे चौरस. आपण चौरसाचा आकार या ठिकाणी मोजलाय आणि त्याचं माप होतं सेंटीमीटर मध्ये, म्हणून चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. यावरून आपण फॉर्म्युला तयार केला, आयताचे क्षेत्रफळ बरोबर याच्या 2 लगतच्या बाजूंचा गुणाकार. हे फक्त 2च आकृत्यांमध्ये लगतच्या 2 बाजूंचा गुणाकार आपण करू शकतो. त्या 2 आकृत्या आहेत आयत आणि चौरस. बाकी इतर आकृत्यांमध्ये लगतच्या 2 बाजूंचा गुणाकार करता येणार नाही. त्यासाठी वेगळे सूत्र आहेत, त्यासाठी प्रोसिजर वेगळी आहे. फक्त आयत आणि चौरस यांच्याबद्दल आपण पाहू. तर यावरनं आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी, ही जी लांब बाजू आहे ती लांबी आणि त्याला गुणायचे रुंदीने. लेंथ इंटू ब्रीथ, लांबी गुणिले रुंदी. आपण सूत्र पाठ केलं, खूप वेळा उदाहरणं सोडवली तरी ते पाठ होईल. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल, तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आपलं उत्तर फक्त चुकायला नको एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि कायम लक्षात ठेवा, क्षेत्रफळ काढणे म्हणजे आतले छोटे एक चौरस असणारे असे चौरस मोजणे. एक चौरस सेंटीमीटर मापाचे, एक चौरस मीटर मापाचे. ठीक आहे. आणि या सेम प्रकारे आपण चौरसाचं सुद्धा क्षेत्रफळ पाहिलेलं आहे बघा. चौरसाचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ स्क्वेअर, हा तुमच्या समोर एक चौरस आहे, 7 सेंटीमीटर बाजू असलेला. त्याची ही बाजू सुद्धा 7 सेंटीमीटर येईल, तरच तो चौरस असतो. आणि सगळे कोण काटकोन. आता बघा याच्या आतमध्ये 7 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे छोटे छोटे 7 छोटे कप्पे बसणार आणि ह्या रांगा पण 7च असणार. म्हणजे 7 7 49. हे छोटे छोटे चौरस या ठिकाणी 49 बसणार. म्हणजे दोन्ही लगतच्या बाजूंचा गुणाकार केलेला आहे. 49 चौरस सेंटीमीटर मापाचे. याच्यासाठी सुद्धा आपण आयतासारखाच हा फॉर्म्युला वापरलेला आहे. 2 लगतच्या बाजूंचा गुणाकार तो केला की आतले चौरस आपल्याला संख्या मिळते. मग चौरसाच्या या ठिकाणी विचार करताना याच्या लगतच्या बाजू दोन्ही सारख्या आहेत, त्यामुळे लांबी आणि रुंदी हा शब्द इथं वापरता येणार नाही. तर लांबी आणि रुंदी याच्या ऐवजी दोन्ही शब्दांमध्ये बाजू हा शब्द वापरू. ही एक बाजू गुणिले दुसरी बाजू, बाजू गुणिले बाजू. आणि या सूत्राचंच आपण फॉर्मेशन असं करू शकतो, बाजू गुणिले बाजू. हा शब्द सेम आहे, तो दोनदा आला म्हणजे बाजू एकदा लिहून कंस करून त्याच्या डोक्यावर आपण 2 अंक लिहू. बाजूचा वर्ग, बाजूचा स्क्वेअर. ठीक आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू स्क्वेअर. आणि याचं एकक सुद्धा चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर अशा प्रकारे येणार आहे. ठीक आहे. आता आपण आपल्या उदाहरणांकडे जाऊया. काही उदाहरणं आपल्याला सुरुवातीला मी रिपीट करणार आहे, कारण ती उदाहरणं जरा महत्वाची आहेत. आपण पाहू आपल्या स्क्रीनवर. पहा, आपण क्षेत्रफळ पाहिलं. आता हे उदाहरण कालचंच आहे, फक्त हे पटपट तुम्हाला सोडून मला दाखवायचे आणि उत्तर काढायचे. आपण सुद्धा हे उदाहरण जास्त वेळ घेणार नाही, कारण आपण हे कालच पाहिलेलं आहे. फेब्रुवारी 2009 मध्ये हा प्रश्न विचारला होता. बघा, हा जो भूखंड आहे त्याचं माप त्यांनी दिलेलं आहे 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद.
400 रुपये चौरस मीटर दर, म्हणजे एका चौरस मीटर या जागेसाठी 400 रुपये इतका खर्च येतोय. तर त्या भूखंडाची विक्री किंमत, भूखंड विकला तो, ती जमीन विकली, एका चौरसाच्या त्या मीटर चौरसाच्या जागेसाठी 400 रुपये खर्च आहे. तर आपल्याला या जागेमध्ये किती चौरस बसतात ते आधी शोधावं लागेल. म्हणजे 1 चौरस मीटर या आकाराची जागा, ह्या पूर्ण मोठ्या भूखंडामध्ये अशा जागा किती आहेत? एका जागेला 400 रुपये, तर ते आपण शोधूया. 855 मीटर लांब आणि 205 मीटर रुंद. काल आपण उदाहरण घेतलेलं आहे. आता आपण मात्र स्पीडने बघू. ही जी जागा आहे आयताकृती, या जागेमध्ये हे एकूण छोटे छोटे चौरस किती बसत आहेत हे आपल्याला मोजायचे, म्हणजे यांचं क्षेत्रफळ काढायचं. 855 मीटर गुणिले 205 मीटर हा गुणाकार करायचा. हा गुणाकार जो येईल ती जागा म्हणजे या ठिकाणी असलेले सर्व चौरस, आणि या जागेला, या टोटल चौरसांच्या संख्येला, एका चौरसाला 400 रुपये, तर या संख्येला 400 ने गुणायचं आहे. आणि 400 ने गुणून आपलं जे उत्तर येईल ते म्हणजे आपलं फायनल उत्तर असणार आहे. बरोबर. पहा त्या भूखंडाची विक्री किंमत किती. काल आपण हा प्रश्न सोडवून घेतला होता, त्यामुळे फक्त आपण याच्याबद्दल चर्चा करतोय. त्या भूखंडाचं पहिल्यांदा क्षेत्रफळ आलं, लांबी गुणिले रुंदी, आयताकृती आहे, 855 गुणिले 205, याचं उत्तर आलेलं आहे 1,75,275 चौरस मीटर. आता हे चौरस आले एवढे, एका चौरसाचा खर्च 400 रुपये, तर अशा अनेक चौरसांचा खर्च 1,75,275 एवढ्या चौरसांचा खर्च गुणिले 400 बरोबर ती किंमत आहे 7,01,10,000 रुपये. आणि हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. 7,01,10,000 रुपये. ठीक आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा सुद्धा प्रश्न आपण पाहिला होता. फरशांची संख्या. पहा, 10 मीटर लांबी व 5 मीटर रुंदी असलेल्या हॉलला फरशी बसवायची आहे. बरं, हॉल आहे, त्याची लांबी आणि रुंदी आहे, म्हणजे आयताकृती हॉल आहे. हॉलला फरशी बसवायची म्हणजे फक्त खालची जागा आपल्याला पाहावी लागेल. ही जागा म्हणजे क्षेत्रफळ आहे. त्यासाठी 50 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या आकाराच्या फरशा. बघा, 10 मीटर आणि 5 मीटर रुंदी, 10 मीटर लांबी मीटर मध्ये आहे, 10 मीटर आणि 5 मीटर. आता फरशीचं माप मात्र सेंटीमीटर मध्ये आहे, 50 सेंटीमीटर दोन्ही बाजू. मग आता बघा, हे फरशीचं माप सेंटीमीटर मध्ये आहे, म्हणजे या हॉलचं जी लांबी आहे ती सुद्धा आपण सेंटीमीटर मध्येच घ्यायला पाहिजे. मग 10 मीटर, एका मीटरचे 100 सेंटीमीटर, 10 मीटरचे 1000 सेंटीमीटर. आता रुंदी सुद्धा आपण सेंटीमीटर मध्ये घेऊ. एका मीटरच्या 100, तर 5 मीटरचे 500 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपण सेंटीमीटर मध्ये माप घेतलं, दोन्ही सारखं एकक आहे, त्यामुळे आपण यांचं क्षेत्रफळ काढू शकतो. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लगतच्या दोन बाजूंचा गुणाकार, 1000 गुणिले 5000 हे काढल्यानंतर आपल्याला याच्या आत छोटे छोटे चौरस किती आहेत ती संख्या मिळणार आहे. मी मुद्दामून हे सांगतोय तुम्हाला, क्षेत्रफळ म्हणजे त्या जागेमध्ये असणारे एक चौरस सेंटीमीटर या मापाचे लहान लहान किती चौरस आहेत ही संख्या. पहा, या चौरसांची ही संख्या म्हणजे क्षेत्रफळ. ठीक आहे. चला बघा, 1000 आणि 500.
या दोघांचा गुणाकार आपण करू. अतिशय सोपा गुणाकार आहे. सगळे 0 आपण मांडून घेऊ. 3 आणि 2 5 0 आणि 5 1 5. बघा 5 लाख छोटे छोटे या ठिकाणी चौरस बसलेले आहेत. 5 लाख या ठिकाणी चौरस बसलेले आहेत. आता या हॉलचं या ठिकाणी 5 लाख चौरस आहेत. म्हणजे एका चौरसाचं माप 1 सेंटीमीटर बाजू असलेलं आहे. मग जर 1 सेंटीमीटर बाजू असलेली फरशी असती, पहा बरं का, 1 सेंटीमीटर बाजू असलेली जर फरशी असती, ती बसवायची असती, तर या जागेमध्ये 5 लाख एवढ्या फरशा बसल्या असतात. कारण 1 सेंटीमीटर बाजू आहे ना, म्हणून ते चौरस सुद्धा 1 चौरस सेंटीमीटर आहे. या ठिकाणी या जागेमध्ये 5 लाख चौरस बसणार आहेत. म्हणजे 5 लाख फरशा पण बसल्या असतात. पण एका फरशीच्या या एका बाजूचं जे माप आहे ते आहे 50 सेंटीमीटर. मग आधी आपल्याला या फरशीचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल या छोट्या भागाचं. मग क्षेत्रफळ तिथं पण हा चौरसाचा भाग आहे, म्हणजे लगतच्या 2 बाजू चौरस आहे, बाजू सारख्या आहेत. आपण या एका फरशीचं क्षेत्रफळ काढू. बाजू गुणिले बाजू 50 सेंटीमीटर गुणिले 50 सेंटीमीटर. हे चौरस सेंटीमीटर आहेत. 5 5 25 आणि हे 2 शून्य हे सुद्धा चौरस सेंटीमीटर होतील. cm स्क्वेअर. आता बघा एका फरशीचं माप आपल्याला मिळालेलं आहे 2500 चौरस सेंटीमीटर आणि हे जागेचं माप तर खूप मोठं आहे. मग या जागेमध्ये टोटल फरशा किती बसतील ती संख्या काढण्यासाठी मला माझ्या जागेचं पूर्ण माप जे मी काढलेलं आहे क्षेत्रफळ, जागेचे क्षेत्रफळ, या क्षेत्रफळाला मला भाग द्यावा लागेल एका फरशीच्या क्षेत्रफळाने. आता बघा हे सूत्रांमध्ये जर खूप तुम्ही अडकले तर थोडं समजून घेण्यात तुम्हाला अडचण येईल. सूत्र तुम्हाला फायदेशीर आहेतच, पण याचा बेसिक भाग लक्षात घ्या. जेव्हा मोठी जागा आहे त्या जागेत लहान लहान तुकडे किती बसतील तर हे तुकडे समान मापाचे आहेत. समान मापाचे जेव्हा तुकडे असतात तेव्हा या मोठ्या जागेच्या जागेला या छोट्या एका तुकड्याच्या जागेने भाग दिला तर हे तुकडे किती बसतील ही संख्या आपल्याला मिळते. बघा मग या टोटल फरशीचं माप 5 लाख चौरस भागिले 2500 चौरस सेंटीमीटर. आपण करू. 5 लाख चौरस सेंटीमीटर भागिले 2500 चौरस सेंटीमीटर. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही शब्द का मांडले, तर लक्षात घ्या हे शब्द मी का मांडले. एखाद्या वेळेला तुमचं माप चौरस मीटर मध्ये आलं आणि खालचं माप चौरस सेंटीमीटर मध्ये असेल तर आपल्याला ती माप एकाच एककात करून घेता आली पाहिजे. मग सेंटीमीटर सेंटीमीटर या ठिकाणी भाग गेला, हे कट झालं. शेवटचे 2 झिरो हे 100चा भाग गेला, हे 2 झिरो कट झाले. शेवटचे 2 झिरो बरं का. आता पहा, आता आपण भागाकार करू. 25चा पाढा 25 1 25, 25 2 50, 25 0 0, 25 0 0. म्हणजे या आयताकृती हॉलमध्ये त्या 50 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा किती बसतील. ही 200 ही संख्या आहे. याला इथं एकक हे दोन्ही उडाले होते, भागाकारामध्ये गायब झाले. म्हणजे या संख्यात्मक भागाला आपल्या उत्तराला एकक नसतं. संख्या ही फक्त नंबर मध्ये दाखवायची असते. एकूण फरशा 200 बसतील. पाहू आपण उत्तर पुढे बघा. एकूण फरशा 200 बसतील. 200 हा पर्याय क्रमांक 3 वर आहे 200 फरशा. तर आपण असं सविस्तर व्यवस्थित उदाहरण पाहणार आहोत. बघा एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 व 8 आहे. हे सुद्धा आपण काल घेतलं होतं.
तर या आयताच्या परिमिती एवढं. आता आधी आयताची परिमिती काढू. लांबी आहे, रुंदी आहे. आयताची परिमिती म्हणजे तुम्हाला माहित आहे 2 गुणिले लांबी प्लस 2 गुणिले रुंदी. समोरासमोरच्या बाजू सारख्या 12 आणि 12, 12 दुणे 24 आणि 8 दुणे 16, 24 आणि 16 यांची बेरीज. आयताची परिमिती निघाली बघा 40 सेंटीमीटर ही परिमिती निघाली. तर या आयताच्या परिमिती एवढी. परिमिती असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ. बघा शब्द व्यवस्थित वाचत चला. आयताची परिमिती आपण काढली ती आली 40 सेंटीमीटर आणि या परिमिती एवढ्या परिमिती असलेल्या चौरसाचं म्हणजे या चौरसाची परिमिती सुद्धा 40 सेंटीमीटर आहे. या चौरसाची म्हणजे त्याच्या 4 बाजूंची बेरीज 40 आहे. मग एका बाजूची बेरीज किती येणार रे? 10 सेंटीमीटर. इथं सुद्धा 10 सेंटीमीटर. सगळ्या बाजू सारख्या आहेत. बघा या आयताची परिमिती 40 आहे हे त्यांनीच सांगितलेले आहे आपल्याला. आणि त्या आयतावरनं आपण चौरसाची परिमिती सुद्धा ते म्हटलेले आहेत. आयताच्या परिमिती एवढीच म्हणजे हा चौरस आहे त्याची परिमिती 40 म्हणजे एक बाजू 10 सेंटीमीटर आहे. प्रत्यक्ष डायग्राम पटकन काढायची, खेळत बसायचं नाही. तर या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता हे तर आपल्याला माहिती आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काढणे बाजू गुणिले बाजू लगतच्या 2 बाजूंचा गुणाकार. आता हा गुणाकार करताना मात्र घाई नका करू. 10 10 100, 100 क्षेत्रफळ आहे म्हणून 100 चौरस सेंटीमीटर हे पूर्णच्या पूर्ण आपलं उत्तर आहे. एककासह या चौरसाचं क्षेत्रफळ 100 चौरस सेंटीमीटर. आणि हे कोणत्या पर्यायात पाहू आपण. पहा 100 चौरस सेंटीमीटर हे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि हा प्रश्न परीक्षेला विचारला होता फेब्रुवारी 2019 मध्ये. आता आपण आपले प्रश्न घेऊया. हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे बघा, खूप छान आहे आणि सोपा पण आहे. एकदा वाचून घ्या. आता आपण थोडा आपला स्पीड कमी करू. आयताचे क्षेत्रफळ दिलेले आहे 250 चौरस मीटर. बघा आयताचे क्षेत्रफळ दिलेले आहे 250 चौरस मीटर. आयत मी काढून घेतो. त्याच्या आतली जागा त्यांनी दिलेली आहे 250 चौरस मीटर. आता आयता क्षेत्रफळ आपल्याला कसं मिळतं तर ते लांबी आणि रुंदी यांच्या गुणाकाराने मिळतं. लांबी आणि रुंदी लेंथ आणि ब्रेथ याच्या गुणाकाराने हे क्षेत्रफळ हा एरिया आपल्याला मिळालेला आहे. मग आता त्यांनी आपल्याला काहीतरी आणखी दिलेलं आहे. त्याची लांबी आहे 25 मीटर. आता बघा साधा सोपा विचार जर केला तर लांबी आहे 25 मीटर आणि मीटरच आहे बरं का. म्हणजे इथं चौरस मीटरचं माप आहे हे सुद्धा मीटर आहे म्हणजे घाबरायची काही गरज नाही. मग 25 याला कोणत्या घराने गुणल्यावर मला 250 मिळणार आहे? इतकं सिंपल आहे. लांबी आहे 25, एरिया दिलाय 250 आणि बीचं माप विचारले बीच. आणि हे तर एकदम सिंपल आहे. हा 25 गुणिले आहे तर त्याच्यावर तो भागिले होईल पलीकडे नेल्यावर. किंवा सिंपल 25 ला कशाने गुणलं की 250 मिळतील. हा भागाकार आपण सोडवायचा. 25 10 250. तर रुंदी आहे 10 मीटर. आपलं उत्तर आपल्याला लगेच मिळालेलं आहे. प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला त्यांनी तरीही घाबरायची गरज नाही. बेसिक गोष्ट पक्की असेल तर आपल्याला काही घाबरायची गरज नाही. आयताची लांबी 25 आहे तर रुंदी किती मीटर येईल? मीटरच त्यांनी विचारलेले आहे. रुंदी येईल 10 मीटर. हा प्रश्न काही मुलं तोंडी पण करू शकतात. त्यासाठी बेसिक गोष्टी
खूप गरजेच्या आहेत. नुसते सूत्र पाठ करू नका. सूत्र समजून घ्या आणि मग पाठ करा. आता हा प्रश्न तुमच्या खूप उपयोगाचा आहे. चौरसाचा कर्ण. आता कर्ण काय भानगड आहे बघू आपण. कर्ण. ठीक आहे, वाचला प्रश्न. तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता बघा, चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला त्याची बाजू माहित पाहिजे. एकच बाजू. मग चौरसाचा कर्ण माहित असून उपयोग नाही. लगेच 10 गुणिले 10 करायचा, 100 चौरस सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर नाही. चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याकरता आपल्याला त्याची बाजू माहित पाहिजे. मग कर्ण म्हणजे काय हे आधी कळलं पाहिजे. पहा, चौरसाचा एका चौरसाचा एक कर्ण 10 सेंटीमीटर आहे. चौरसाचे कर्ण हे एकरूप असतात. मग हा चौरस आहे. कर्ण काय? या चौरसाला जर मी नाव दिलं PQRS. तुम्ही कर्ण हा शब्द गोष्टीमध्ये ऐकला असेल. समोरासमोरचे शिरोबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे आतल्या भागाचा, तो रेषाखंड म्हणजे या आकाराचा तो कर्ण आहे. आपण ही आकृती चौरस आहे असं या ठिकाणी समजूया. या चौरसाचा हा कर्ण म्हणजे आतली जागा, आतला रेषाखंड, जागा नाही, आतला रेषाखंड, दोन समोरासमोरच्या शिरोबिंदूंना जोडणारा सम्मुख. आणि हा सुद्धा या ठिकाणी कर्ण होऊ शकतो. म्हणजे आपल्याला एकच कर्ण पाहायचा आहे म्हणून आपण एक काढला. हा कर्ण आहे 10 सेंटीमीटर ही बाजू. आता लक्षात घ्या, चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन आहे. आता तुमच्या समोर हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आणि काटकोन त्रिकोणामध्ये एक गोष्ट या ठिकाणी होते. जर काटकोन त्रिकोण तयार असेल तर या त्रिकोणामध्ये आपण एका महान शास्त्रज्ञाचा या ठिकाणी सूत्र वापरू शकतो. हे सूत्र या दोन्ही बाजू सारख्या आहेत बरं का. या चारही बाजू सारख्या आहेत कारण हा चौरस आहे. समजा ही बाजू आपल्याला माहित नाही, आपण याला x समजू, ही पण बाजू x समजू. x आहे कारण दोन्ही बाजू सारख्या आहेत. मग काटकोनाचं या ठिकाणी 90 माप ज्या बिंदूपाशी आहे त्याच्या समोरची जी बाजू असते त्या त्रिकोणात त्याला कर्ण म्हणतात. त्या त्रिकोणाचा कर्ण. हा चौरसाचा सुद्धा कर्ण आहे, पण या त्रिकोणाचा हा कर्ण आहे. आता आपण या त्रिकोणाबद्दल विचार करू. त्रिकोण PSR बद्दल. या ठिकाणी पायथागोरस यांनी सांगितलेलं आपण सूत्र वापरू. ते म्हणतात, जर 90 अंश माप असेल त्याच्या समोरची जी जागा आहे हा रेषाखंड आहे, याचं म्हणजे ह्या कर्णाचं, आपण ह्या कर्णाचं जर स्क्वेअर केला, वर्ग केला, तर तो वर्ग ह्या दोन शेजारच्या लगतच्या बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा येईल. म्हणजे तो जर फॉर्म्युला विचारात घेतला आपण तर तो फॉर्म्युला असा आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग, हा पाया आणि ही उंची, प्लस उंची वर्ग. पाया वर्ग प्लस उंची वर्ग. ठीक आहे. आता आपण पाहू, या ठिकाणी कर्णाचं माप आहे 10, 10चा वर्ग. आता दोन्ही x सारखे आहेत, त्यांचा तसा स्क्वेअर आपण ठेवू. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, x चा वर्ग. आता दोन्ही सेम वर्ग आहेत बरं का, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, म्हणजे यांची बेरीज आपण करू शकतो. x स्क्वेअर किती वेळा घेतला? x वर्ग 2 वेळा घेतला, म्हणून 1 आणि 2, 2x स्क्वेअर. 10चा वर्ग आहे 100. आता पहा, हे 2 या ठिकाणी गुणिले आहेत. म्हणजे जर मी हे 2 ह्या गुणाकाराचे इकडे घेऊन गेलो तर त्या गुणिलेचे ते भागिले होतील. म्हणजे हे 2 मी फक्त इकडे पलीकडे घेऊन गेलो, किंवा मला इकडे 2 ने भाग द्यायचा आणि उजव्या हाताला पण जर 2 ने भाग दिला तर मला असं उत्तर मिळणार आहे.
100ला 2 ने भागल्यानंतर मला काय उत्तर मिळते तुम्हाला माहित आहे. 100 भागिले 2 50 उत्तर मिळते. आणि हे 50 उत्तर आहे एक्सच्या स्क्वेअरचं. बघा, एक्सचा स्क्वेअर म्हणजे ह्या बाजूचा स्क्वेअर, एका बाजूचा स्क्वेअर मला मिळालेला आहे. आणि मी तिथपर्यंतच थांबणार आहे. मला एक्सचं माप काढायचं नाही. मला एक्सचा स्क्वेअर मिळालेला आहे, तो आहे 50. तो त्याचं एकक काय आहे ते आपण नंतर बघू. एक्सचा स्क्वेअर या ठिकाणी 50 मिळालाय. आता एक्स म्हणजे या चौरसाची बाजू आहे. आणि मला विचारलंय सुद्धा काय, मला विचारलंय या चौरसाचे क्षेत्रफळ. बघा, ज्या चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे त्या चौरसाचे मला क्षेत्रफळ विचारलेले आहे. मग आपल्याला माहित आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर लगतच्या दोन बाजूंचा गुणाकार, एक्स आणि एक्सचा गुणाकार. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर एक्स स्क्वेअर. बाजू वर्ग, बाजू आहे एक्स, आपण एक्स मांडलेली आहे म्हणजे एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअरचं जे उत्तर आहे ते माझं उत्तर, आणि ते उत्तर मला मिळालंय ते आहे 50. आणि क्षेत्रफळ हे चौरस एककामध्ये असतं. 50 चौरस, आणि हे माप सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून 50 चौरस सेंटीमीटर हे आपलं उत्तर आहे. पहा, हे उत्तर आपलं कोणत्या पर्यायात आहे, तर हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. आपण आपला प्रश्न पाहू परत. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला हे उत्तर दिसेल. पहा, चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे, त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल. 50 सेंटीमीटर आहे 1 मध्ये उत्तर. हे उत्तर येईल का आपण नीट चेक करू. आपल्याला क्षेत्रफळ विचारलंय. दुसऱ्या पर्यायात 100 चौरस सेंटीमीटर, तिसऱ्यामध्ये परत 50 चौरस सेंटीमीटर. म्हणजे आपलं उत्तर 1 यायला हवं होतं, पण कधी जर शब्द चौरस सेंटीमीटर असतात तर. म्हणजे पहिल्या पर्यायात त्यांनी आपल्याला चुकवण्याकरता सेंटीमीटर हे नाव दिलेलं आहे, म्हणजे पहिला पर्याय बरोबर नाही. क्षेत्रफळ विचारले तर आपला जो पर्याय आहे तो आहे चौथ्या पर्यायावर. 100 सेमी. हे दोन्ही पर्याय या ठिकाणी आधी कट करायचे, कारण क्षेत्रफळ हे सेंटीमीटर मध्ये नसतं. पहिला पर्याय आणि चौथा पर्याय या ठिकाणी लगेच कट होईल. आता राहिला दुसरा व तिसरा, 100 चौरस सेंटीमीटर व 50 चौरस सेंटीमीटर. मग मला सांगा, आपलं उत्तर आहे 50 चौरस सेंटीमीटर. हे आहे पर्याय क्रमांक परफेक्ट 3 मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला रंगवायचा आहे. पहा, आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. आता हा प्रश्न वाचताना थोडं तुमच्या लक्षात येईल, इथे एक इंग्रजी शब्द आलेला आहे बाय. तर तो बाय शब्द कोणत्या अर्थाने आहे हे आपण पाहू. एका चौरसाकृती मैदानाची बाजू 100 मीटर आहे. मैदान आहे चौरसाच्या आकाराचं, एक बाजू 100 म्हणजे दुसरी पण बाजू 100 मीटर असणार. त्या मैदानात 5 मीटर बाय 5 मीटर या मापाचे किती चौरस होतील. आता बाय म्हणजे त्या चौरसाचं माप 5 बाय 5. आता बघा, माझ्याकडे एक माप आहे, याची ही बाजू 3 आणि ही बाजू पण 3 आहे. मग हे मी कसं लिहू शकतो, 3 बाय 3. मग ते सेंटीमीटर असेल मीटर असेल. तसंच मला या ठिकाणी त्यांनी बाय बाय म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. 5 बाय 5 या मापाचे चौरस छोटे छोटे किती बनतील, म्हणजे याचं 5 माप आणि इकडून सुद्धा याचं दुसऱ्या बाजूचं माप 5 आहे. आणि ते 5 मीटर आहे. 5 काय आहे, मीटर आहे. म्हणजे हा जो चौरस बनणार आहे हा 5 मीटर बाय 5 मीटर, म्हणजे याच्या दोन्ही बाजू
5-5 मीटर आहेत, सगळ्यात बाजू 5 मीटर आहेत, असे चौरस किती बसतील? बघा, एका चौरस आकृती मैदानाची बाजू आहे 100 मीटर, म्हणजे हा चौरस खूप मोठा आहे. हे मैदान आहे, एक बाजू 100 मीटर, दुसरी पण 100 मीटर. या जागेमध्ये असे हे 5-5 चे चौरस किती बसतील हे आपल्याला विचारले. मग 5-5 चे विचारले, आपण साध्या सरळ सोप्या पद्धतीने पण काढू शकतो. या 100 मध्ये 5 चे कप्पे किती होतील? तर 5 चे कप्पे 20 होतील. या 100 मध्ये सुद्धा 5 चे कप्पे किती होतील? तर हे सुद्धा 20 होतील. बघा, मग हे सगळे कप्पे मोजणे म्हणजे 20 आणि 20 ह्या कप्प्यांचा गुणाकार करणे. 20 चा 20 चा गुणाकार, 20 गुणिले 20 400. म्हणजे सरळ सोपं उत्तर आहे की या मैदानात हे 5-5 चे जे कप्पे होणार आहेत ते 400 होणार आहेत. ठीक आहे, पण तरी सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप आपण हे उदाहरण सोडवू. बघा, म्हणजे एकदा बेसिक कळलं ना तुम्हाला ह्या गोष्टी सरावाने आणि तुमच्या प्रयत्नाने खूप पटकन करता येणार आहेत आणि बिनचूक होणार आहेत, अचूक. मग आधी या पूर्ण जागेचं क्षेत्रफळ आपण काढूया. कोणत्याही आतल्या गोष्टींची संख्या विचारली की जी मोठी जागा आहे त्या जागेचे क्षेत्रफळ भागिले ह्या एका चौरसाचे किंवा एका जागेचे क्षेत्रफळ. मग मोठी जागा 100 मीटर चौरस आहे, त्याचं क्षेत्रफळ 100 गुणिले 100 हे आपण असंच ठेवू. क्षेत्रफळ आहे चौरस मीटर मध्ये, बघा हे मीटर स्क्वेअर इथे लिहू. आता एका छोट्या चौरसाची जागा 5 मीटर आणि 5 मीटर, त्याचं सुद्धा क्षेत्रफळ आहे 5 गुणिले 5 चौरस मीटर. आणि ह्या दोघांचा भागाकार करायचा. हा गुणाकार करायची आवश्यकता नाही, कारण आपण भागाकार करणार आहे. भागाकार करताना कधी पण आधी भागाकार केला की आपलं उत्तर लवकर येतं. बघा, 5 चा 100 ला भाग जाईल 20 चा, हा सुद्धा 5 चा भाग जाईल 20 चा, आणि वरती 20 गुणिले 20 याचं उत्तर आहे 400. हे दोन्ही मीटर स्क्वेअर नाव कट झालं. आपली संख्या आहे फक्त 400 उत्तर. म्हणजे हे 5 मीटर बाजू असणारे लहान लहान चौरस या मोठ्या मैदानामध्ये 400 बसतील. 5x5 याचे 400 चौरस तयार होतील. पर्याय क्रमांक 3 वर आहे. म्हणजे आपण दोन्ही प्रकारे हे उदाहरण कसं सोडवायचं हे पाहिलेलं आहे. आता पुढचं उदाहरण बघा. आता हे उदाहरण व्यवस्थित लक्षात घ्या. मे 2021 या वर्षीच्या परीक्षेमध्ये विचारलं होतं. काही घाबरायचं नाही, जे दिलंय ते फक्त वहीवर उतरवून घ्यायचं, उदाहरण लिहित बसायचं नाही. आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे याची छोटीशी आकृती काढायची पटकन, त्याच्यामध्ये त्याचं माप लिहायचं. बघा, 144 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या, क्षेत्रफळ दिलेलं आहे, एका चौरस आकृती मैदानाला. ठीक आहे, मैदान आहे चौरसाच्या आकाराचं, आपण लगेच काढून घेऊ. उदाहरण खूप मोठं असतं, पण ते मोठ्या प्रकारे वाचायचं नाही. इथं वाचनाचा भाग खूप नाही करायचा, समजून घ्यायचं. बघा, एक चौरसाच्या आकाराचं मैदान आहे. चौरस काढून घेऊ. थोडा आकार आपला चुकला तरी काही अडचण नाही. त्याची आतली जागा आपल्याला माहित आहे 144 चौरस मीटर. बघा, मीटर स्क्वेअर म्हणजे चौरस. आणि याची बाजू सगळी सारखीच असणार, कारण हा चौरस आहे. या मैदानाला फक्त 2 बाजूंनी, मग आधी बाजू काढून घ्यावी लागेल. बघा, ही बाजू आणि ही बाजू, समजा ही बाजू x आहे, ही पण बाजू x आहे. मग अशी कोणती बाजू आहे की जी सेम आहे, त्यांचा गुणाकार 144 येईल. आपल्याला माहिती 12चा स्क्वेअर म्हणजे ही बाजू 12, ही पण 12, 12 गुणिले 12 144 बरोबर आहे. मग 2 बाजूंनी 3 पदरी, आपण काल घेतलेलं एक्झाम्पल आहे. 2 बाजू, ही एक बाजू आणि ही एक बाजू, या 2 बाजूंनी 3 पदरी कुंपण. फक्त ह्या 2 बाजू मोजू, 12 आणि 12 24, आणि 24 ला 3 पदरी 3 ने गुणायचं, 24 त्रिक 72.
आणि मीटर मधलं माप आहे, म्हणजे आपलं उत्तर 72 मीटर या ठिकाणी बरोबर आहे बघा. 72 मीटर. पर्याय क्रमांक पाहू किती आहे. पर्याय क्रमांक 3 वर आहे. ठीक आहे. चला आता हा प्रश्न आपण पाहू. सोबतच्या आकृतीतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. आता पहा, हा आतला हिरव्या रंगाचा जो आयत आहे त्याचं माप आतमध्ये दिलेलं आहे 6 सेंटीमीटर रुंदी, 11 सेंटीमीटर लांबी, आणि बाहेरचा जो आयत आहे तो त्याचं माप बाहेरच्या बाजूने आहे 15 सेंटीमीटर लांबी आणि 10 सेंटीमीटर. आता आपल्याला नेमकं विचारलंय काय, तर आपल्याला विचारलेलं आहे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. आता इथं थोडं बॅकग्राऊंडचा जो रंग आहे त्यामुळे नेमका रेखांकित भाग कोणता हे तुम्हाला मी व्हाईट बोर्डवर सांगतो बघा. पहा, व्हाईट बोर्डवर आपण हे एक्झाम्पल घेऊ. सगळ्याच्या सगळं सोबतच्या आकृतीतील रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. हे बघा, हा आयत आहे बाहेरचा, याची लांबी आहे 15 सेंटीमीटर, रुंदी आहे 10 सेंटीमीटर. याच्या आतमध्ये एक छोटा दुसरा आयत मी काढलेला आहे. आता याचं जे माप आहे ते माप वेगळ्या रंगाने मी तुम्हाला दाखवतो. हे आहे 11 सेंटीमीटर आणि हे आहे 6 सेंटीमीटर. आणि आपल्याला विचारलंय काय, तर आपल्याला ही मधली जागा विचारली. ही जागा आपल्याला फाइंड आउट करायची आहे, शोधायची आहे. बघा, रेखांकित भाग आणि हा रेखांकित भाग केलेला आहे. या भागाचं क्षेत्रफळ काढणे अगदी सोपं आहे. सगळ्यात मोठा जो आकार आहे त्याच्यामधनं कोणता आकार कमी केला की मला ही जागा मिळेल बरं. बघा, या ठिकाणी जर आपण मी हा आकार कट केला, त्याला खड्डा पाडला, हा जर खाली तुकडा पाडला, तर मला फक्त ही कडा मिळणार आहे, ही राहिलेली कडा. म्हणजे ही असा आकार मला दिसणार आहे पूर्ण, हा हिरव्या रंगाचा रंगवलेला. बघा, आणि हे आपल्याला माहित आहे, तो तुकडा आपण जर कट केला, तो केकचा तुकडा काढून घेतला, तर राहिलेला आकार आपल्याला ह्या कडीसारखा मिळेल, आयताकृती कडीसारखा. म्हणजे हा एक रस्ता आहे. समजा आपण रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ इथे आपल्याला काढायचं. हे 11 आहे. तर मोठ्या मापातून बारके माप हे मायनस करणे. आता भागाकाराचा विषय नाही, आपल्याला किती संख्या आहे ते नाही विचारलं, जागा विचारली आहे. मग जागा मोठी मायनस जागा छोटी बरोबर आतली जागा आपल्याला मिळेल. मोठी जागा म्हणजे यांचा गुणाकार करून घेऊ. 15 गुणिले 10 150 चौरस सेंटीमीटर मायनस 11 गुणिले 6 11 सक 66 चौरस सेंटीमीटर. वजाबाकी करताना मात्र शब्दांचा काही विषय नाही, ते कट नाही होत, ते शब्द तसेच राहतील. 150 मधनं 66 कमी झाले, उत्तर आलं 84 चौरस सेंटीमीटर. कारण ही जागाच आहे, ही जागा आली 84 चौरस सेंटीमीटर. आणि ही कोणत्या पर्यायात आहे चेक करू आपण. पहा, 84 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 वर आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. आता 4 आणि तिरपी रेष 2 आहे, म्हणजे 4/2 आहे. 4/2 पट. एका आयताची लांबी रुंदीच्या 4/2 पट आहे. रुंदी 12, तर आयत क्षेत्रफळ किती त्यांनी तुम्हाला डायरेक्ट दिलेलंच आहे. रुंदी किती आहे, रुंदी 12 मीटर आहे आणि आयताची लांबी रुंदीच्या 4/2 पट आहे. रुंदी आहे 12, आयताची लांबी दिलेली आहे पट रुंदीच्या, रुंदी मात्र 12 आहे. 12 मीटर.
आणि लांबी आपण आधी काढून घेऊ म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल. त्यांनी सांगितलेलं आहे की जी लांबी आहे ती या आयताच्या रुंदीच्या 4/2 पट. मग रुंदीच्या 4 म्हणजे गुणिले याला 12च्या 4/2. 4/2 म्हणजे दुप्पट. मग ह्या बेने जर या 4ला भाग दिला तर फक्त 2 उरल. बे एक बे, बे 2. 4/2 म्हणजे फक्त 2 आणि वर 12 आणि 2 यांचा गुणाकार आहे. 12 दुणे 24. म्हणजे सहज सोपं आहे. ती लांबी आहे दुप्पट रुंदीची. आता लांबी मिळाली, रुंदी मिळाली, क्षेत्रफळ काढणं सोपं आहे. लगतच्या बाजूंचा गुणाकार, फक्त आयत आणि चौरस याच्यामध्ये लांबी गुणिले रुंदी 24 गुणिले 12 आणि हे क्षेत्रफळ आहे म्हणजे हे मीटर स्क्वेअर मध्ये आपल्याला लिहायचं. चौरस मीटर. 12 चोक 48, 12 दुणे 24, 24 आणि 4 28, 288 चौरस मीटर. मीटर स्क्वेअर म्हणजेच काय? चौरस मीटर. बघा हा स्क्वेअर आहे ना, स्क्वेअरचा अर्थ चौरस आणि मीटर आहे तो एका मीटर मापाचा. म्हणजे इथं 288 एका मीटरचे बारीक बारीक चौरस बसतील. किती चौरस बसतील आतमध्ये? 288 चौरस बसतील. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. मला वाटतं आपले प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. काही हरकत नाही, आपल्याकडे अजून वेळ आहे. आपण 1-2 प्रश्न आपण व्हाईट बोर्डवर डायरेक्टली घेऊया. पहा, आता मी तुमच्या स्क्रीनवर एक प्रश्न लिहितो. मला याचं उत्तर तुम्ही काढून दाखवायचे. 25 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती हॉलमध्ये 100 सेंटीमीटर बाय 50 सेंटीमीटर मापाच्या एकूण फरशा किती बसतील? बघा प्रश्न साधा सरळ प्रश्न आहे. आपल्याला बघा आता आपण काय करू, एकदा वाचून घेतलं की फक्त प्रश्न काय आहे, एकूण फरशा. जेव्हा तुम्हाला संख्या विचारली जाईल आतल्या जागेमध्ये बारीक बारीक फरशा किती बसतील ही संख्या विचारली जाईल तेव्हा भागाकार करायचा आहे. संख्या विचारल्यानंतर भागाकार कसा करायचा, तर जी मोठी जागा आहे त्या हॉलची त्या जागेचा आधी माप माहित पाहिजे. तर ही जागा चौरसाच्या आकाराची आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू म्हणजे एक बाजू 25 मीटर, 25 गुणिले 25 हे आलं चौरस मीटर मध्ये. मग आपण ही बाजू आधी सेंटीमीटर मध्ये करून घेऊ. एका मीटरचे 100, 25 मीटरचे 2500 सेंटीमीटर. मग 2500 गुणिले 2500 हे आलं मोठं क्षेत्रफळ, ते आपण काढून घेऊ. मग त्याला या एका फरशीच्या मापाने भाग द्यायचा. सेंटीमीटरचं माप आहे 100/50. ठीक आहे, आपण सोडवूया. बघा संख्या बरोबर भागाकार. 25 मीटरचं आपण सेंटीमीटर, गुणाकार इथं करत बसायची गरज नाही, असंच ठेवायचं. चौरस सेंटीमीटर आणि एकाचं माप आहे 100 सेंटीमीटर गुणिले 50 सेंटीमीटर म्हणजे हे सुद्धा चौरस सेंटीमीटरचं माप आणि हे पण आपण चौरस सेंटीमीटर. हे इथं कट झालं भागाकारात. हे 2 0 आणि हे 2 0 कट झाले. हा 1 0. हा कट होणे म्हणजे भाग देणे. 100चा भागाकार या ठिकाणी 100चा भाग गेला, इथं 10चा भाग गेला, इथं शब्द कट झाले भागाकारात. लक्षात घ्या, हे सगळं तुम्हाला नवीन असेल
तरी सुद्धा समजून घ्या. 5चा पाढा वर फक्त 25 पर्यंत म्हणायचं, कारण ह्या दोघांचा भागाकार आहे. वरती गुणाकार दोघांचा आहे, तो आपण नंतर करू. 5चा पाढा 5 25. आता ज्याला तिरपी रेष मारलेली ते घर कट झालेलं आहे भाग देऊन, ते पाहायचं नाही. 250 ने फक्त 5 ला गुणायचे. 250 ने 5 ला गुणलं, 5 0 0, 5 5 25, 5 आले 2, 5 2 10, 10 आणि 2 12. म्हणजे त्या आयताकृती हॉलमध्ये त्या खोलीमध्ये फरशांची जी संख्या आहे ती आहे बघा 1250. आणि 1250 हा पर्याय आपल्याला 100% मिळेल. तो ज्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय आपल्याला रंगवायचा. ज्या विद्यार्थ्यांचं 1250 उत्तर आले त्यांचं अभिनंदन. म्हणजे त्यांना आधीच खूप चांगलं माहिती आहे आणि हा तास सुद्धा पण त्यांना चांगला समजलेला दिसतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण क्षेत्रफळ, आयत आणि चौरस याच्याबद्दलची उदाहरणं पाहिली. एक थोडक्यात अजून 3 मिनिटं आहेत. तुम्हाला फक्त मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे. समजा हा आयताकृती भूखंड आहे, ही जागा आहे. याला रंगविणे म्हणजे काय बरं? ह्या जागेला रंगविणे. बघा, हा एक पुठ्ठा आहे, एक लाकडी सनमाईकचा तुकडा आहे, त्याच्यावर रंगवायचा आहे. किंवा हा एक आयताकृती कागद आहे, हा कागद रंगवायचा. जेव्हा रंगवण्याचा प्रश्न येतो तेव्हा लक्षात घ्या, रंगविणे म्हणजे क्षेत्रफळ काढणे आणि क्षेत्रफळ काढणे म्हणजे आतले चौरस मोजणे. आता बघा, जेव्हा रंगवण्याचा प्रश्न असतो तेव्हा एक शब्द असतो प्रति चौरस. मग तो पुढे मीटर असेल, सेंटीमीटर असेल, ते नंतरच. पण इथे एक शब्द असतो रंगविण्याचा खर्च प्रति चौरस. म्हणजे आपल्याला जी जागा रंगवायची त्याचा खर्च कसा मोजणार? तर एका चौरसाचं रंगविण्याचा खर्च तुम्हाला दिला. एका चौरसाला रंगवण्याकरता समजा मला 12 रुपये खर्च येतो, तर ही टोटल जागा रंगवायला मला किती खर्च येईल? म्हणजे या जागेमध्ये अशा मापाचे एका चौरसचे किती चौरस बसतात ते आधी काढून घेणे. आपण मग अशीच पाहिले, या मापामध्ये किती चौरस बसतात ते काढणे म्हणजे काय काढणे? क्षेत्रफळ काढणे. मग ते क्षेत्रफळ म्हणजे याची चौरसाची संख्या. ती संख्या समजा या ठिकाणी 100 चौरस आहेत असं आपण समजू. एका चौरसाला 12 रुपये, मग 100 ला किती? या अशा पद्धतीने 1200 रुपये खर्च येईल. अशा प्रकारे नीट समजून घ्यायचं. आधी पहिले 5-10 उदाहरणं एका प्रकाराची खूप समजून घ्या आणि मग स्वतः ती सोडवा. एकदा, दोनदा, तीनदा फळ्यावर सुद्धा सोडवा वर्गात. आणि जेव्हा तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स येईल तेव्हा मात्र मग उदाहरण समजून तुम्ही स्पीडने सोडवू शकता. ठीक आहे. चला, तर आजचा तास या ठिकाणी आपण संपलेला आहे. आजचा तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद सर. खोपकर सर. खोपकर सर आहेत का? खोपकर सर. खोपकर सर, तास संपलेला आहे.